हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। जळगाव, अकोला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शहांच्या सभा। केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबईत जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक। बैठकीमध्ये जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। जय शहांना बीसीसीआयच्या सचिवपदी कसं बसवलं? जय शहांचं क्रिकेटमधील योगदान काय याचं उत्तर अमित शहांनी महाराष्ट्राला द्यावं। घराणेशाहीच्या आरोपावरून ठाकरेंचं शहांना आव्हान। आगामी लोकसभेसाठी राज ठाकरे ऍक्टिव्ह मोडवर। राज ठाकरेंचा आज उत्तर मुंबई लोकसभा दौरा। मुंबईतील कार्यालयांना भेट देणार। खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर। भारतीय विद्यापीठामधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार, तर सुनेत्रा पवारही वेल्ह्यातील महिला मेळाव्याला हजेरी लावणार। अजित पवार गटाची आज आणि उद्या महत्वाची बैठक। नाशिक, दिंडोरीसह 17 मतदारसंघांचा बैठकीमध्ये आढावा घेणार। मुंबईमध्ये आज काँग्रेस कोर कमिटीची बैठक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह इतर नेते उपस्थित राहणार। 2024ची निवडणूक भाजपच्या विजयासाठी नव्हे तर भारताच्या विजयासाठी आहे। नागपुरातल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आमच्यात फाटलाय, मनामध्ये शंका ठेवू नका, आम्ही पुन्हा एकत्र येणार नाही। अजित पवारांचा शरद पवारांसोबत न जाण्याचा स्पष्ट इशारा। परत येऊ अशी शंका तुमच्या मनामध्ये होती का? आव्हाडांचा दादांना सवाल। जातीयवादी पक्षांसोबत तुम्ही गेलात तेव्हाच मार्ग वेगळे झाले। जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका। नवनीत राणा भाजपमध्ये आल्या तर चांगलंच। फडणवीसांकडून नवनीत राणांच्या पक्षप्रवेशाचे संकेत, तर मोदी फडणवीसांची भूमिका मान्य। नवनीत राणांची प्रतिक्रिया। राजन साळवींसह त्यांच्या कुटुंबियांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होणार। आज दुपारी 1 वाजता एसीबी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। राजन साळवींसह त्यांच्या मुलाची आज चौकशी होणार। पंतप्रधान मोदी आज तेलंगणा आणि ओडिशाच्या दौऱ्यावर। 20,000 कोटींच्या योजनांचं उद्घाटन होणार। चांदीखोलमध्ये मोदींची सभाही। नाशिकमधील शेतकरी आंदोलनावर 8 दिवसानंतर तोडगा। आंदोलकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांचा फोनवरून संवाद। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। रिक्षा भाडं 2 रुपये तर टॅक्सी भाडं 4 रुपयांनी वाढण्याची शक्यता। संघटना आज भाडेवाढीचा प्रस्ताव देणार। राज्यात 17,000 पोलिसांच्या भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात। मुंबईमध्ये 3,500 पोलिसांची पदभरती होणार। पुण्यातील कात्रज परिसरामधल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळाला। वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू। निवडणूक आयोगाला इलेक्ट्रॉल बॉन्डची माहिती देण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ द्या। स्टेट बँक ऑफ इंडियाचा सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज। दिवाळीत मुंबईतील सुमारे 700 घरांसाठी म्हाडातर्फे सोडत निघणार। गोरेगावमधील 332 घरांचा समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।